प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याचा रस्सा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने बनवलेला शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याचा झणझणीत रस्सा. शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हे कॉम्बिनेशन खूपच चवदार लागते आणि हा रस्सा भाकरी किंवा पोळीबरोबर खूप छान लागतो. जर तुम्हाला साधी पण खूपच चविष्ट भाजी खायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. तर चला आपण बघूया झणझणी शेवग्याची शेंगा आणि बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा. सर्वात पहिले आपण शेंगा आणि बटाटा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला आहे. वाटण्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे. शेवग्याच्या शेंगा खायला खूप पौष्टिक असतात. कढई छान आपण गरम करून घेतली आहे. मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे. हे आपण वाटण भाजण्यासाठी करत आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर सर्व पहिले हे आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण टोमॅटो त्याच्यामध्ये मस्त 2 ते 3 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. शेंगामध्ये भरपूर विटॅमिन्स आणि कॅल्शियम असते. बटाट्यामुळे रश्श्याला छान घट्टपणा आणि चव येते. हा रस्सा भात, पोळी किंवा भाकरीसोबत खूपच छान लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. आज आपण बनवत आहोत शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याचा गरमागरम रस्सा. शेवगा ही आपल्या स्वयंपाकघरात खूप उपयोगी आणि पौष्टिक भाजी मानली जाते. शेवग्याच्या शेंगामध्ये शरीराला लागणारे अनेक पोषक घटक असतात. त्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. वाटण भाजून घेतल्यानंतर आपण ते काढून घेतलं आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा आपण तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं आणि हिंग टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. मसाले परतताना फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहोत. छान मसाला आपण परतून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये शेवगा आणि बटाटा घालून घ्यायचा आहे. मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण एकजीव करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट आपल्याला शेवगा आणि बटाटा छान एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. छान हाय फ्लेमवर आपण शेवगा आणि बटाटा एकजीव करून घेणार आहोत. शेवगाच्या शेंगा विशेषतः हाडांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हाडे कमकुवत होण्याची समस्या असते त्यांनी शेवगाच्या शेंगा खाल्ल्यावर शरीराला फायदा होऊ शकतो. त्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडांना बळकट करण्यासाठी मदत करते. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही भाजी खूप चांगली आहे. तयार केलेलं वाटण घातलं आहे आपण. पुन्हा छान एकजीव करून घेतलं आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे शेवगा आणि बटाट्याचा रस्सा. खमंग सुगंध घरभर दरवळला आहे. शेवगाच्या शेंगा पचनासाठी खूप फायदेशीर असतात. यात फायबर असल्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी आहारात कधीकधी शेवग्याच्या शेंगा खाणे खूप फायदेशीर ठरते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही शेवगा उपयोगी मानला जातो. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आहे. छान आपण एकजीव करून घेणार आहोत. छान आपल्याला शेवगा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून आपण शेवगा आणि बटाटा छान शिजवून घेणार आहोत. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे शेवगा बटाट्याचा रस्सा. याशिवाय शेवगाच्या शेंगामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक आजारापासून वाचवण्यास मदत करतात. त्वचेसाठी, केसांसाठी शेवगा खूप चांगला मानला जातो. नियमितपणे शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
5 मिनटं आपण झाकण ठेवून छान उकळी आणून घेतली आहे. छान रंग आलेला आहे. आपल्या आहारात शेवगाच्या शेंगा कधी कधी नक्की असायलाच हव्यात. साधी भाजी असली तर तिचे फायदे खूप मोठे आहेत. गरमागरम शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याचा रस्सा भाकरी किंवा पोळीबरोबर खायला खूपच छान लागतो. पुन्हा आपण 5 मिनटं झाकण ठेवून शेंगा आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. किती छान झाला आहे शेवग्याचा आणि बटाट्याचा रस्सा. तुम्हालाही शेवग्याच्या शेंगा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, शेवगाच्या शेंगा ही आपल्या गावाकडची खूप जुनी आणि पौष्टिक भाजी आहे. पूर्वी आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकात शेवगा नेहमी वापरला जायचा. ही भाजी खाल्ल्याने शरीरात ताकद मिळते आणि थकवा कमी होण्यास मदत होते. गरमागरम शेवगा बटाट्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.